नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी ऋतिक पांढरे, युअर ऋतिक पांढरे ब्लॉग्स. तर फायनल मित्रांनो, आज आपला 7वा ब्लॉग्स आहे आणि आजचा जो विषय आहे तो तुम्हाला समजेल थोड्या वेळाने. बाकी तुम्ही ब्लॉग्स शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. कारण आज आम्ही अशा प्लेसला जाणार आहोत जिथं सगळी वांद्रा, माकरा, सिंह बिह जाम प्राणी आहेत. तिथं आम्ही जाणार आहोत. तर तुम्हाला देखील दाखवू. तुम्ही पण बरेच दिवस झाला असेल प्राणी नसेल बघितलं, तर तिथं तुम्ही दाखवतो मी तुम्हाला सगळा. तर चला भेटू आपण लवकरच. आधी आपण घरातून निघू, कारण इथून निघू तरच आपण तिथं पोहोचू. तर चला भेटू लवकरच. धन्यवाद. भेटू आपण लवकर. चला तर मित्रांनो, फायनली आता घरातून निघालोय आम्ही आणि आज आम्ही तिथे जातोय तो नॅशनल गांधी पार्क, नॅशनल पार्कला जातोय आम्ही. आणि तिकडे जाण्याचं वाहन हे बघा, वाहन तुम्हाला दाखवतोय बघा. हा जो तुम्हाला वरती तो ब्रिज दिसतोय मॅट्रोनी जातो मी, मॅट्रोनी. बाकी आपण जाऊ आपण तिकडे, मजा येणार आहे. बाकी हे बघा, हे सुरतवरनं माणसं आली, काय सुरतवरनं माणसं आली. हे हा एक इकडे आहे आणि हे तिकडे पुढे चालत आहेत. बाकी आपण जाऊ आपण आधी तिकडे. बाकी आता आपण जातोय मॅट्रोमध्ये. व्हिडिओ काढायचा आहे, अलाउड आहे की नाही माहीत नाही, ते आपण बघू. बाकी हे बघा, प्राणी बिणी बघायला, माकरा बिकरा बघायला सुरतवरनं माणसं आली. काहीच काय बोला, काहीच जोरदार. बघू आपण कसं काय, तुम्हाला दाखवतो तिकडे. अरे आपण जाऊ, तिकीट वगैरे काढू आणि दाखवतो तुम्हाला. बाकी दॅट इज दॅट, इट इज ओके. दिवस झालेला आहे, दॅट इज दॅट. बाकी जाऊया आपण आधी. बघा अकोर्लीचा मेट्रो स्टेशन आहे. तिथून आपण ट्रेन पकडू आणि मग जाऊ आपण. चला बघू. धन्यवाद. गाईज फायनली आता मेट्रो स्टेशनला आलोय. पाहू शकता मेट्रो स्टेशन आहे इकडं. हा तिकीटचं विचारू तिथं, तिकीट काय आहे ते. आणि गाईज बघू आपण, तुम्हाला दाखवतो तिकडं कसं काय ते. आपण आधी इथून जाऊ, तिकीट वगैरे काढू आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो. आपण तिकीट वगैरे काढूया आधी, बाकी काही विषय नाही. कुठे काढतात तिकीट? हे इथं बघा, बघा इथं तिकीट काढूया आणि तुम्हाला भेटतो लगेच. चला तर दर्शको, फायनली आय हॅव कलेक्ट दिस तिकीट. आणि आम्ही आता इथं मॅट्रोची वाट बघताना येते. आता फायनली आता बसतोय बघा. काय अरे इकडं बघ, अरे फायनली आता तिकीट घेतले, मॅट्रो येते, गाडीमध्ये बसू आणि आम्ही जाऊ. बघू आता कसं काय. तर चला तुम्हाला डायरेक्ट तिकडं भेटतो, कारण इकडं काही दाखवण्यासारखं काही इकडं प्राणी प्रेमी नाही. आता तिकडं प्राण्यांना दाखवू, सिंह बिंह दाखवू काय. इकडं फक्त हे 4च प्राणी आहेत. बाकी मेन प्राणी तिकडं आहेत, ते तुम्हाला दाखवतो. चला भेटू आपण तिकडं. चला दॅट इज दॅट. बाकी काही विषय नाही भावांनो. बाकी व्हिडिओला थोडा लाईक करा, कमेंट करा आणि वॉच करा. चला भेटू. तर मित्रांनो, फायनली आता राष्ट्रीय उद्यानला आम्ही लिफ्टमध्ये नको, मला भरोसा नाही लिफ्टवरती भरोसा नाही मला. गाईज फायनली आता राष्ट्रीय उद्यानला आम्ही उतरलोय. बाकी तुम्ही पुढे जाऊन बघू कसं काय. एवढं काय माहीत नाही मला, पण मी पण पहिल्यांदाच आलं आहे ना. तुम्ही पण येशील पहिल्यांदा. मॅट्रोनी कसं यायचा ते तुम्ही बघा. बाकी कुठे जायचं आहे ते? तिकडे इकडं गाईस या साईडला आता जातोय. तुम्हाला पुढे दाखवतो तुम्हाला कसं काय सीन आहे तो. आज कोणता प्राणी भेटताय, वाघ भेटताय की सिंह भेटताय की माकरा भेटताय, ते तवरा तुम्हाला सांगेन मी. आवरा काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, ते तुम्हाला एव्हरीबडी गुड. बाकी दॅट इज दॅट. दिवस आहे, दुपार आहे आणि या दुपारच्या पाराला आम्ही जातोय. बाकी काय इथे बघा, तिकीट वगैरे स्कॅन करा. અહીંયા લોચાचे અહીંયા લોચાचे, પણ મને કાંઈ ટેન્શન નથી. અહીંયા લોચા નથી, મારો पास तिकीट છે. बाकी आता आपण जातोय, तर तुम्हाला डायरेक्ट भेटतो, डायरेक्ट नॅशनल पार्कच्या गेटजवळ. चला
भेटू आपण डायरेक्ट तिथेच भेटू, कारण आज जे काही आहे ते होऊन जाईल. बाकी त्याला भेटतो. गाईस फायनली आता नॅशनल पार्कच्या गेट जवळ आलेलो आहे. तर पाहू शकता नॅशनल पार्कचा हा गेट आहे. कुठं आहे हा बघा, संजय गांधी नॅशनल पार्क. आता इथे आम्ही एंटर झालेलो आहे. सायकल बोलतोय तो. बाकी हे सायकल विकत घ्यायची काय? एक सायकल घे, एक सायकल घ्यायची काय? सायकल मध्ये 5 जण. तर गाईस इकडे सायकल विकायचा विषय चालू आहे. सायकल नको, सायकल काय इथं आता इथं एंट्री आहे. इथं पाहू शकता. सायकल घेऊ तर सायकल घेऊ. कुठं आहे सायकल? म्हणा लागल कितीची आहे? हा अरे ती भेटेल 2-3 हजाराची घेऊ. चल विचारतो सायकल. तर गाईस सायकलचा विषय तर सायकल तुमच्या भावाला लागल, कारण तुमचा भाव काय आहे ना इथं चालाय बिलायचा जाम लोचा आहे. तुमच्या भावाला सायकल लागल. थांबा काय विषय बस. अरे काम करू, सायकल घेऊ ना, एक सायकल घेऊ, 4 जण चालू. 5 जण चालू, थोडी तर चल. हा भाई चल 1 तासासाठी सायकल पण 1 तासासाठीच बस मध्ये फिरू. सायकल अशीच संपून जाईल 1 तासामध्ये. काय इथं आता आपण तिकीट घेऊया. तिकीट घेऊन तुम्हाला दाखवतो काय विषय आहे ते. तिकीटसाठी लाईन आहे काय? हो काय तिकीटसाठी लाईन आहे. हे बघा पब्लिक છે અહીંયા બધું પબ્લિક છે ગાઈસ. मला दाखवतो कसं काय ते पुढं. थोडा गुजराती અહીંયા મને ગુજરાતી આવશે, થોડી આવશે, ज्यादा नाही आवશે. तर गाईस इथं कुणाला आपल्याला नाही भाई, आपल्याला इथं कोण काय बोलू नाही शकत. बाकी गाईस तुम्हाला दाखवतो पुढं. आता तेव्हा तिकडे तिकीट घेत आहे. हा एंट्री तिकीट आहे ना भाई. आता एंट्री तिकीट घेतोय आपण. तुम्हाला दाखवू पुढे कसं काय ते. तर चला आपण तिकीट घेऊया आधी आणि तुम्हाला दाखवतो. चला भेटू. पाहू शकता दीपिका पादुकोण आले नॅशनल पार्कमध्ये. फायनल काय आता आम्ही तिकीट घेतलेले आहे आणि तिकीट घेऊन आता बसने जातो आम्ही. सायकलचं कॅन्सल केला प्लॅन आणि आपली बस पण आली. ती बघा, हे बघा बस आली आपली. बाकी काही विषय नाही, आपण बसने जातोय. बाकी बघू बसचा काय प्रवास आहे तो तुम्हाला दाखवतो पुढे. बाकी आता आपण आधी जाऊया आणि तिकडं काय दिसतंय, काय भेटतंय ते तुम्हाला दाखवतो. बाकी ठीक आहे, दाखवतो तुम्हाला. बसमध्ये बसल्यावर दाखवतो काय बसचा काय फील आहे ते तुम्हाला दाखवतो. बसमध्ये बघा आलेली आहे, आपला वाघ आलेला आहे. हे साईट बघा गाईस, फायनली वाघ आलाय. ये साईट हे वाघाला दिसू दे बघा. तर चला तुम्हाला दाखवतो पुढं कसं काय ते. चला भेटू लगेच. तर गाईस फायनली आता अरे टायगर कुठे आहे? टायगर कुठे आहे? टायगर नाही आहे. टायगर नाही आहे ते पकड कुठे आहे? बस मध्ये मस्त पैकी. आणि ही बस जाते केनेरी केव्सला. हा तर बघू मला दाखवतो तिकडे कसं काय. कारण आता इथे एसीची हवा लागते. तुमच्या भावाला तुमच्या टायगरला आता झोप येते. तर तुम्हाला दाखवतो कसं काय ते तिकडे जाऊन. बाकी सगळे टायगर आता इथं झोपतील. तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो काय विषय आहे ते. बाकी बघू तिकडे जाऊन. बाकी इकडे मौसम एकदम कवरा आहे. काय विषय नाही, एकदम थंडावा एक मस्त आहे. तुम्ही पण या इकडं, मजा येते. बघण्यासारखं खूप काय आहे. सगळं पाणी तुम्हाला इकडे भेटते. बाटल्या कुठं मागू शकतात. गाईस चला तुम्हाला दाखवतो तिकडे उतरून, कारण प्रवास खूप लांबचा आहे. थोडा लांबावर तर तुम्हाला डायरेक्ट आता तिकडं उतरूनच भेटतो. काय विषय आहे तो दॅट इज दॅट क्लिअर. आणि आम्ही आता ट्रेनमध्ये नाही, सॉरी बसमध्ये बसलो आहे. चला भेटू आपण डायरेक्ट तिकडं. बाकी ऑल द बेस्ट बोला मला. आणि चला आमचा प्रवास चालू करू आपण. चला एवढं बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. चला तर गाईस फायनली आता पोहोचलोय. हा बघा एंट्रन्स आहे इथला एंट्रन्स आहे. तर फायनली आता आम्ही कनेरी लेव्सच्या एंट्रन्सला पोहोचलोय. बाकी आपण पुढे वरती जाऊन बघू काय विषय आहे तो. इकडं हा असा कसा काय मला काय कळलं नाही. इथला सिस्टम थोडा अलग आहे. बाकी
टायगर बिगर भावांनो, टायगर बिगर काय कुठे दिसला नाही मला अजूनपर्यंत. इकडे सगळं मानव प्राणी दिसत आहेत मला. आधी मानव आहे सगळे इकडे आदी मानव दिसत आहेत. मानवी प्राणी इकडे जास्त आहेत. टायगर अजून काही दिसला नाही मला. बाकी बघू आपण पुढं कसं काय ते तुम्हाला दिसल ब्लॉग मध्ये. ए टायगरला इथं कैद केले काय त्यांना येऊ दे ते आले ना. बाकी तुम्हाला दाखवतो पुढं कसं काय ते. आपलं प्राणी आलं ना तू. बाकी मित्रांनो हे बघा वरती एक कडा आहे. कुणी येऊ नका इकडं. हे बघा इकडं अजून टायगर अजून कुठं आहे ते अजून खाली आहेत. ते आपल्याला इकडं जायचं आहे. बाकी बघू आपण काय. अरे बोलव ना त्यांना काय टाइमपास नाही तर. आणि हा बघा गाईस वांदर बघा. ह्याला तर तुम्ही आपली ह्याला हा तर भेंडी गावाला पण असतं की बोलतो गाईस. बाबा कसा आहेस. हा बघा गाईस माकड आहे माकड इथं. मला एक प्राणी दिसलेला आहे फायनली. मला तर वाटतोय की मी संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये आल्यासारखं काहीतरी वाटतं. हा बघा गाईस हा बघा गाईस फायनली आता एक प्राणी दिसलेला आहे. आणि हे बघा इथं कैरी बेरी घेऊन आलाय भाव आपला. का ओके का चल गाईस तुम्हाला दाखवतो पुढं. बाकी आपण आता आंब्याची सीझन नाही तरी आंबे झालेत गाईस. माझ्यावर पडला असतं तुला घेऊन जाल घरात गाईस. बाकी तुम्हाला दाखवू पुढं व्हिडिओमध्ये. तिकीट काढायला लागेल आज जाण्याचा मार्ग. तिकीट केंद्र इथं पण तिकीट काढायला लागेल. एंट्री तिकीट इथं रिटर्न काढायला लागेल गाईज. विषय बघा विषय थोडा हार्ड आहे. इथं पण रिटर्न तिकीट काढायला लागते तिकडं पण काढायला लागते. डबल तिकीट घेऊन काय करायचा. तो एंट्री तिकीट बघू आता. सारखा नुसता तिकीट काढायचा उडला पैशाचा ना. बाकी तुम्हाला वरती जाऊन दाखवतो कोणता प्राणी वगैरे जर दिसला तर दाखवतो. चला भेटू मला वरती भेटतो. इथे काही मजा नाही एवढी. दाखव तुम्हाला वरती चला. तुम्ही पाहू शकता कनेरी केव्स हा एंट्रन्स आहे फक्त. बाकी इथं आपण आता आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो कसं काय काय आहे ते. पण चांगलं आहे भारी आहे पुराणा आहे मस्त. पहिल्यांदा असा विषय बघतोय मी. पाहू शकता आय एम फर्स्ट टाइम इधर आईंग. खूप भारी वाटिंग म्हणा. आणि थोडा आतमध्ये जाके देखींग की कैसा काय रहिंग. तर बघू केव. हे बघा विस्तारपणे इथं लिहिलेलं आहे. जो काय तुम्हाला वाचायचं आहे तो वाचा. स्क्रीनशॉट घ्या. हे वल्डू नको नाही तर भूता बाहेर पडतील गाईज. हा वरचा एंट्रन्स आहे आणि हा तळमजला आहे. हा तळमजला आहे आणि इथं मस्त थंडगार वाटतं एकदम. हे तर गाईज तुम्हाला अजून पुढे पण आहे ते पण दाखवतो. थोडा इथला बघा इथला हा बघून घ्या. हे बघा वरती कसं आहे ते कसं काय ते तुम्ही इथला विषय बघून घ्या. बाकी आपण पुढचा विषय दाखवू पुढे. तर चला तुम्हाला पुढे दाखवतो. बाकी इथे एकदम आरामदायक जिंदगी इथं पण आहे मस्त सुखी जिंदगी. बाकी चला भेटू. तुम्ही व्हिडिओमध्ये राहा कारण तुम्ही जर व्हिडिओमध्ये असलो ना तर मला जरा बरं वाटतं. बाकी काय विषय नाही भावांनो. बाकी हाय काहीतरी बघायला भेटला आहे जुन्या काळचा प्राचीन. तेव्हा काय हे पण नव्हतं इकडं टाच काय खोचा बिचा काय नव्हता तरी पण चांगल्या पद्धतीने. हे बघा ना गाईस कसा पडता बनवलाय तरी पण
हा बघा कसा पडायला आलाय, तरी पण काही पडत नाही. एक नंबर बनवलाय. बाकी विषय हार्ड आहे इकडं. ये तिकडे जाशील दरवाजा तोडशील बाबा. बाकी तुम्हाला तिकडं भेटतो, तिकडचा इंटरेस्ट दाखवतो. इंटरेस्ट नाही, तिकडे जे काय आहे ते तुम्हाला दाखवतो. बाकी तुम्ही एन्जॉय करा ब्लॉग्स. तर चला भेटू आपण, तिकडे भेटू. चला हेच तुम्ही पाहू शकता. हा बघा असा काय दिसतोय हा कनेरी केव्स. एक नंबर. बाकी ह्याच्यावरती जाण्याची कुणी कोशिश करू नका, कारण हा थोडा खतरादायक पण वाटू शकतो. बाकी आपली पब्लिक तिथं जाते, ती बघा आतमध्ये. बाकी तुम्हाला आतमधला बाकी तुम्हाला तिकडचा आतला दाखवतो काय आहे ते. हे बघा आतला बघा काहीच एक नंबर आहे इथला. थांबा मला आतला दाखवतो. हे बघा एक नंबर. हा बघा खाली भेंडी हा एवढा भारी आहे ना. हा बघा काहीच एक नंबर आहे आतमध्ये. हा जो जुन्या कालचा आहे गायचा. हे बघा हा एक आहे रिटर्न. हे सगळं काहीच, हे सगळं जुन्या कालामध्ये हे सगळं हे केलेलं आहे, बनवलेलं आहे. हे बघा बाकी आतून पण एकदम भारी वाटतो. आणि बाकी काय भावना विषय नाही. बाकी विषय एकदम हार्ड आहे, तुम्हाला पुढे समजेलच काय विषय आहे तो. बाकी इथून उतरताना पण एकदम आरामात, नाही तर गटली गेली हारा प्यारात तुटायची. बाकी तिकडे जायचं आहे आता आपल्याला. वा वा हा थोडा भारी वाटते अजून. बाकी दर्शको यू गॉट इट अँड सी दिस वन. आता आपण आतमध्ये जातो, आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला कसं काय आहे ते. हे बघा कृपया शांतता राखा. शांतता आहे एकदम गाईज, पाहू शकता. हा पूर्ण आहे ना, पूर्ण गाईज पूर्ण दगडाचं बनलं आहे. हा पूर्ण साईडला पूर्ण दगड वगैरे आहे. ओके गाईज पूर्ण हा दगडाचा आहे. आणि आतमध्ये एकदम शांतता ठेवायला सांगितलं. हे बघा साईडला तुम्ही, हे बघा गाईज इथे आहेत ना, हे साईडला इथे हे आहेत ना, हे मूर्ती आहेत वाटतं. बघा मूर्तीचा आकार दिसतोय. बाकी आता ते पूर्ण जुनं झालं आहे, त्याच्यामुळे असं दिसतंय. बाकी हा कसं झालं असेल काय माहीत नाही, पण ठीक आहे जसा पण आहे. बाकी मित्रांनो ह्याच्या तिकडे जायला एंट्री नाही आहे कोणाला पण, कोणालाच एंट्री नाही. बाकी हे बघा सर्व खांब्यांवरती ते सगळे ह्याचं आहे, सर्व खांब्यांवरती आहे ते. बाकी मित्रांनो ये कुठे गेले ते, ये तिकडे जाऊ नको, ये तिकडे जाऊ नको. बाकी मित्रांनो हे बघा आतून बघा, एक आतून मित्रांनो इकडं आहे तसं, हा चांगला आहे प्लेस. जाऊ नको तिकडे, जाऊ नको, जाऊ नको. बाकी जाऊ नको मनाई आहे. ए जाऊ नको, नको जाऊ नको. बाकी मित्रांनो एक नंबर आहे इकडं. अरे नको जाऊ बाबा. बाकी मित्रांनो इकडे आतमध्ये आलो आहे. ये आईला मारी पकडलं बिकडलं तर लफरा होऊन जाईन. बाकी नको काय, मी जास्त रिक्स नाही घेत. रिक्स ते घेत आहेत त्याला घेऊ दे. बघ या बघा. अरे तू काय करतो इथं भावा, काय करू नको तू, इकडे बाहेर ये. हे बघा मित्रांनो वाघ बाहेर पडतायत. दुसरं वाघ कुठे आहेत गाईज. मस्त आहे, बाकी काय विषय नाही. दॅट इज दॅट. आणि फिरण्यासारखं इकडं काय ना, माकड फक्त माकड आणि कुत्रा दिसलाय मला. बाकी वाघ नाही दिसलाय, नाही सिंह पण दिसला नाही. बाकी इथला हा एवढाच. तुम्हाला आता बाहेर जाऊन तुम्हाला भेटतो कसं काय आहे ते. आपण जाऊन तुम्हाला दाखवतो. चला ये बाहेर जाऊ, याचं वरती तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो. चला काहीच आता तिकडे बाहेर जातोय आम्ही. थांबा हा बघा बाहेरचा एंट्रन्स. आणि गाईज हे बघा हे सगळं आहे ना गौतम बुद्धांचे हे आहे. हे सगळं प्राचीन काळातलं आहे. बघा एक नंबर. हे बघा बाकी मित्रांनो इकडं पण आहे. हे बघा
हे सगळं प्राचीन काळामध्ये कोरलेलं आहे आणि मस्त आहे. बाकी ठीक आहे, चांगलं आहे. आणि अशा मित्रांनो आता इकडे कुठे बघायला भेटत नाही, जास्त करून असं भेटत नाही. आणि ही वास्तू टिकले एवढी तर ठीक आहे, म्हणजे जुन्या काळची आहे तरी पण. बाकी ओके, तुम्ही व्हिडिओ बघा, समजेल तुम्हाला पूर्ण. आणि ठीक आहे, भेटू आपण पुढे. तुम्हाला तिकडे भेटू. आता तिकडे काय आहे, अजून काय आहे ते मला माहीत नाही. बाकी तुम्ही हे बघा, बाहेरून बघू शकता. या बाकी चला, इकडं पण आहे काय. बाकी गाईच इकडं पण आहे, हा बघा इकडे पण. बाकी मित्रांनो हे दरवाजे आहेत ना, हे दरवाजे बंद आहेत. आणि या दरवाजाच्या आतमध्ये काय आहे ते कुणाच माहिती. क्या है दरवाजे के अंदर? तो देख रहे हैं क्या है, थोड़ा सर्च कर रहे हैं. सर्च करो मित्रांनो. हे दरवाजाच्या आतमध्ये काय आहे ते अजून आय डोंट हॅव. तर तुम्हाला चांगल्या प्रकारे तुमचं बघून झालं असेल तर आपण पुढील वाटचालीसाठी वळूया. ये थांब आतमध्ये नको. पण थोडा जणांचा स्कॅम आहे बाई इथं. झाला काही नाही, गाईज हा एवढाच आहे. इकडून गोल जाणी गोल आहे मित्रांनो, हा एवढाच आहे. हा बघा तुमचा भाव तुम्ही बघू शकता. माझ्या पाठीमागे ज्या मूर्त्या आहेत ना, ह्या प्राचीन काळातल्या मूर्त्या आहेत. तर ज्या पद्धतीने मित्रांनो त्या कोरल्या ना, खरंच खूप भारी आहे. आणि आता आम्ही चाललोय पहाडी ॲडव्हेंचर. दॅट इज गुड. अँड गो गाईज गो. आणि मित्रांनो इकडे आपण आरामात चढू शकतो हा डोंगर, काय वांधा नाही. कारण ह्याच्यापेक्षा मोठे डोंगर आपण गावाला चढले हो तर नो मॅटर, तुमचा भाव जाऊ शकतो. अरे फोटो पारू नको, नाही तर तू पडशील. मित्रांनो इकडे जर तुम्हाला यायचं असेल तर या, बाकी काही विषय नाही. पण बघण्यासारखे हेच आहे इकडं कनेरी केव्स. बाकी इकडं प्राण्यांचा काही विषय आहे, प्राण्यांचा विषय काय अजून मला दिसलेला नाही. ओके हे बघा, हा एक आहे इकडं. इकडं काय आहे ह्याच्या आतमध्ये? अय्या कळलं ना ती. तर गाईज इकडं काय नाही बघण्यासारखं, फक्त एक ताला लावून ठेवलेला आहे दरवाजाला. काय नाही. बाकी काय काही नाही. हो तिथं तो खुला हो का खुल्लं? 100 रुपये गेलं बस. मुफत ना पैसा घ्या. सगळीकडे ताला लावून ठेवले. 250. बाकी आता आपण पुढे जातोय. पुढे बघू काय आहे. काय हे सगळीकडे वांद्राच आहेत काय? हे दुसरे प्राणी आहेत की नाही इथं? हा काय भावा, दुसरं प्राणी कुठे गेलं? मित्रा मित्रांनो पहिल्यांदा माकडाला अशी जवळून बघतोय बघा. तुम्ही पण बघा. घ्या ए भावाला घ्या चला सोबत. तर मित्रांनो माकड बघून वरती जाण्याची तयारी. हे तो काय तिकडं आता वरती जातोय. नुसता ऍडव्हेंचर बघायचा तरी काय गुफा. त्या साईडला पण आहे तिकडे, आपण तिकडे पण जाऊ. आधी हा एक्सप्लोर करू. बाकी हा पुरा डोंगरासारखा आहे आणि ह्याला पांड्या आहेत बघा. दारू उतरले. हे चूप रे, असं काही बोलू नको पागल. तर गाईज हा पूर्ण डोंगर आहे इकडं.
जर कुणाला जंगलाचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल या इथं तर या इथं तुमच्यासाठी बेस्ट आहे. अजून कुठं बाकी वरती नको आधी इकडे याय. संडे इकडची ही दगडा बिगरा बघ. इकडची दगडा बघ. ओके हे बघा मित्रांनो मला अजूनपर्यंत एक नाही समजला. सगळं ठीक आहे ओके ऑल ओके पण हे आहे ना असे लॉक का लावून ठेवलेले आहेत ते मला अजून समजलेलं नाही आहे. ह्याच्या आतमध्ये नक्की आहे काय. दिसत तर काही नाही जे जसं आहे तसंच सगळं दिसतोय. हे बघा तुम्ही पाहू शकता दिसत तर काय नाही पण यांना दरवाज्यांना लॉक लावून ठेवलेलं आहे का ते माहीत नाही अजून मला पण ठीक आहे काहीतरी असेल त्यांचा विषय. बाकी आपले प्राणी थकले ते प्राणी स्वतः मेन म्हणजे मित्रांनो मी आलेलो इथं प्राणी बघायला पण ते काही प्राणी काय भेटलं नाही म्हणा. मीच थकला आता तर आपण अजून फिरण्यासारखं खूप काय आहे. इकडे गेलो तर इकडं पुढं तुम्हाला ॲमेझॉनचं जंगल लागेल. त्या जंगलात जाऊन डाराडोर. आणि जर कुणाला ॲडव्हेंचर करायचं असेल तर या इकडं. पैसा असेल तर हां पैसा असेल तर हां मित्रांनो पैसे बी नाही राहिले कधी ना काय. हा जंगल आहे फक्त इथं यायला पैसा एवढा लागतो. एंट्री फी वापस ते गेटच्या तिथं यायला पैसा. वापस इथं काही घोडा गाडी घ्यायची असेल तो पैसाच पैसा. आणि एक प्राणी नाही दिसत मला इथं फक्त चतुर दिसत आहेत मित्रांनो. चतुर दिसत आहेत. 3 प्राणी दिसतात कुत्रा माकड आणि चतुर. बाकी काय विषय नाही. सूरज दादा पण वरती आलाय डोक्यावरती आणि माझा हात पण खूप दुखायला लागलाय. मला गॉगल दे मारू गॉगल आपो. पुढे दरवाजा उघडा आहेत. काय 2 दरवाजे उघडे आहेत तर गाईज फायनली पुढे 2 दरवाजे उघडे आहेत ते तुम्हाला दाखवतो. हा तेच बघायला आलो थांब. गाईज इकडे एकदम ज्या प्रकारे कोरलेलं आहे ना ते खूप भारी आहे. आणि दरवाजा दाखव साईड गाईज. हा बघा याला फक्त दरवाजा नाही आहे आणि आतमध्ये आपण जाऊ शकतो. कोण आहे काय रे मना घाबरवू नको. हे भाई मित्रांनो पूर्ण एकदम अंधेर आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. इकडे कोणतरी मुतला आहे. हे खूप म्हणजे असं नको करायला बाय द वे. मित्रांनो एकदम अंधेरी गुफा आहे इकडे आणि तुम्ही पाहू शकता माझा आवाज कशा प्रकारे इथं घुमतोय. आणि हा जो वरती जो आहे ना मित्रांनो हा पूर्ण दगड आहे. पूर्ण दगडाच्या आतमध्ये हा पूर्ण कोरलेला आहे. बघा ही माती नाही मित्रांनो ही दगड आहे पूर्ण. दगडाच्या आतमध्ये काय होतं बाबू तू युट्यूबला येशील. हॅलो बोल हॅलो. बाकी मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथला झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे होतं इथलं. बाकी चालून घासा सुकला. घशामध्ये पाणी नाही राहिलं आता बोलून. आवरा मोठा आहे सगळीकडे गुफा. आता दाखवायचं तरी काय बाग आहे बघा. एकच बाग आहे काय एकच बाग. केव्स मध्ये ही एकच बाग आहे जिच्यामध्ये झाडं आहेत. इथं गवात बिवात आहे थोडा. बाकी सगळा गुफाच गुफा. काय होतं इकडं नक्की ते अजून मला पण एवढा इतिहास नाही माहिती आहे इकडचा नक्की काय आहे तो. मी पहिल्यांदा आलोय अचानक आलोय म्हणून ब्लॉग शूट करतोय. तर हे बघा तर मित्रांनो इकडचे जे आहेत ना इकडे दरवाजे वगैरे काही नाही लावलेले आहेत. तर काहीच अशा प्रकारे काय नाही काहीच हे पूर्ण म्हणजे
असं वाटतं की इकडे लोक राहायची जेव्हा जुन्या पॅक माराले हे जुन्या काली लोक इकडे वाटतं राहायचे का रे लोक इकडं? नाही, मग हे बनवलेले आहेत कोणीतरी. बनवलेलं आहेत ना काहीच हे बनवलेलं आहेत, पण भारी बनवले आहेत. एवढं कसं बनवलं असेल ते माहीत नाही, कारण आता जर आपण बनवायला गेलो ना तर आपल्या इथं मृत्यू निश्चित. आणि बघा ज्या प्रकारे हे दगडाचं बनवलेलं आहे ना, हे पूर्ण खडी आहे, खडी रेतीचा पण आहे. आणि हे बघा कशा प्रकारे पूर्ण हे माती बिती, हे बघा हे पूर्ण खोदलेलं आहे. बघा सलिया बिलिया बाहेर निघालाय. बाकी हे काय होतं नक्की ते पूर्ण मी का अभ्यास अजून केला नाही, याचा अभ्यास करून यायला पाहिजे होतं, मग तुम्हाला पूर्ण दाखवलं असतं मी कसं काय आहे ते. बाकी हे इकडे एक आहे, बाकी हे समोर या ठिकाणी हे पाहू शकता, हा समोरचा पण आहे आणि रिटर्न त्याच्या खाली पण आहे त्या साईडला, आणि याच्या वरती पण आहे की नाही माहीत नाही. बाकी तुम्हाला हे समोर जाऊया चल. बाकी हे बघा मित्रांनो, हे छोटे छोटे जे गड्डे आहेत हे बघा, हे पण भारी आहेत ते पण. अजून हे बघा इकडं हा एक आहे वरती इकडं. बाकी ठीक आहे, चांगलं आहे. ह्याच्या पुढं पण आहे, ह्याच्या पुढं पण आहे काय काका? पुढे पण आहे. तर मित्रांनो याच्या पुढे देखील आहे, पाण्याच्या बाटल्या कुठे भेटेल तो विचार. पण इकडं आम्ही आता आमच्या गळा सुकलेला आहे, तर हा काय आता कुठं? અહીંયા उतर. तर गाईज सगळीकडे नुसती गुफाच गुफा. तुमचा भाव आता उतरतोय टायगरला सगळं. आणि मित्रांनो काय आतमध्ये आजचा जो ब्लॉग आहे, आतमध्ये या तुम्ही पाहू शकता. हे बघा गाईज मूर्ती पाहू शकता, गौतम बुद्ध. हे ज्या प्रकारे कोरलेलं आहे ना, ह्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे ही शिल्पकला केलेली आहे. अजून ह्याच्या आतमध्ये पण आहे, हे बघा. हे आत्ताच्या ह्याच्यामध्ये मित्रांनो हे असं पाहायला भेटत नाही जास्त करून. आत्ताच्या पिढीला हे असं नाही भेटत पाहायला कुठे. बाकी हे सगळं जुन्या काळचं आहे जे टिकून राहिलं आहे. ठीक आहे, चांगलं आहे. बाकी तुम्हाला बाहेरचं पण दाखवतो कसं काय आहे ते. हे बघा अजून ह्याच्या वरती पण आहे. वरती चल. तर गाईस फायनली वरती चल जाऊया. पंकज कुठे आहे तर तुम्हाला दाखवतो कसं काय ते. बघा तर गाइस इधर को घूमने जैसा बहुत कुछ है, पर आपल्याला आता तेवढं फिरायला टाइम नाही आहे. आपण थोडक्यात फिरून आता निघतोय घरी जायला. कारण जर इकडं फिरत राहिलो तर दोन दिवस जातील असेच फिरायला. खूप वेळ लागेल इकडं फिरायला. फिरण्यासारखं खूप आहे इकडं. बाकी तुम्हाला पुढे दाखवतो काय विषय आहे तो. बाकी ये इथून जायला खाली आहे काय रे बघा इकडून. हा खूप मोठा आहे गाईस. तुम्हाला वाटत असेल हा छोटा आहे पण खूप मोठा आहे. हा नुसता ॲडव्हेंचर जीवाची दाईना. तर उतरताना खाली बघून उतरा जेणेकरून तुम्ही सुरक्षित घरी जाल. बाकी विषय एकदम हार्ड. आणि बोलायचं झालं तर इकडं प्रत्येक ठिकाणी मित्रांनो सिक्युरिटी गार्ड असतो. सो माइंड इट डोक्यामध्ये ठेवा. आणि प्रत्येक दरवाजाला ताला असतो. तर हे बघा हे एक इथे एक आहे. हे बघा हे एक इथे एक आहे. आणि मित्रांनो हे बघा प्राणी हा एकच दिसत आहे. बाकी माकड बाकी काय नाही. बाकी आपण आता जातोय घरी.
तुम्हाला दाखवतो तिकडे जाऊन कसं काय आहे ते. बाकी तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. इकडे एक्सप्लोर करण्यासाठी खूप काय एक्सप्लोर करण्यासाठी. आणि बघा मित्रांनो, हा जो पूल आहे, हा एक पूल थोडा आहे इथे युनिक आहे थोडा पूल या ठिकाणी. बाकी तुम्ही बघू शकता या ठिकाणी एकच मंकी. काय रे बच्चा. बाकी मित्रांनो, आपण आता चाललो घरी. घूम के पाय दुखिंग, माझी हारा जाम दुखिंग संध्याकाळी, म्हणून भेटावा काय जाईल. संध्याकाळी मित्रांनो थोडं वेगळ्या ठिकाणी जायचं आहे. तर आता सगळ्यात आधी घरी जावं लागेल. आणि सगळं फिरून मित्रांनो तुम्ही याच ठिकाणी याल तर याचं भान ठेवा. आणि मित्रांनो, आजचा जो ब्लॉग आहे तो खूप मोठा होणार आहे, थोडा लांबवणार आहे. तर ब्लॉगमध्ये राहा तुम्ही. ब्लॉग थोडा मोठा होणार आहे, पण संपूर्ण केव्स कुठे कुठे काय आहे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसेल. बाकी तिकडे आम्ही एकदम पुढे तर नाही गेलो, अर्ध्यासच गेलो. बाकी आपण आता जातोय घरी जाऊया ना. चल टाइमपास नको, चल. बाकी आता मी घरी जातोय. चला तुम्हाला डायरेक्ट तिकीट. बाकी काही विषय नाही. बाकी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. अजून ब्लॉग्स येतील आपले. इकडं पायापेक्षा माझा हात दुखलं. जेवढं माझं पाय चाललं तेवढं माझा हात इकडं जाम दुखायला लागला. बाकी मित्रांनो भारी आहे इकडचा, काय विषय नाही. दॅट इज दॅट, इट इज ओके. सूर्यदादा पण इथे आता आलेला आहे आणि खूप भारी आहे इकडचा. ज्याला इकडे यायचं आहे तो इकडे येऊ शकतो. खूप भारी आहे इकडचा. बाकी तुम्ही पाहू शकता इकडं इंग्रजी लोक पण आलेत. ते इंग्रजीमध्ये बोलत होते, पण आपण कोकणी माणूस, मराठी, आय स्टील एव्हरीवेअर. सो आय गॉट इट की आपण आता घरी जातोय. हे आता वॉशरूम मान्य करून घरी जाऊया मस्तपैकी. तुम्हाला आता डायरेक्ट कनेरी केव्सच्या तिकडे खाली भेटू एंट्रन्सला. बाकी तुम्हाला दाखवू, तिकडेच दाखवू मित्रांनो. इकडे आता माझा मोबाईल पकडून हात जाम दुखायला लागला. चला तुम्हाला भेटू डायरेक्ट तिकडे खाली भेटतो. चला गाईज, फायनली आलो इकडं, खाली उतरलो आणि आता आम्ही निघालो आमच्या घराला. चल गाडीमध्ये चल. काय कुठं टर्न मारून येईल इकडं, ये बाजूला व्हा. तर गाईज फायनली आता कनेरी लेणी बघितली. कोणत्या? आणि आता आम्ही घरी जातोय. हे बघा बस पण आली आपली. मित्रांनो लक्षात ठेवा, ही वाली बस असते घरी जायला. घरी म्हणजे तिथपर्यंत जायला, म्हणजे आपण जिथून आपण आलो बसलो ना तिथपर्यंत जायला ही वाली बस असते. आणि ही तुम्हाला तिथेच सोडल पण तिथेच. तर ठीक आहे, आता आपण ये इकडं लाईनमध्ये. गाईज चला आता डायरेक्ट आपण गेटवरती भेटू. हे बघा फायनली आता बसमध्ये बसू आणि तुम्हाला भेटतो तिकडं. बाकी चला गाइस, हरी इधर भी है क्या लेफ्ट में? गाइस तो बघा हरिण कैसा वसूल एकच हरिण दिसला, तो पण तुम्हाला दाखवला. तो बघा गाइस हरिण दिसला आपल्याला. तर गाइस फायनली आम्ही आता गेट पॉइंटला आलेलो आहे.
बाकी एवढा पैसा खर्च करून काय बघितलं होते आपण? माकड आणि हरिण 80 रुपये बस, हे दोनच प्राणी बघितले. बाकी आम्ही टायगर पॉइंटला गेलो नाही आणि ते नेक्स्ट टाइम आपण करू. बाकी आजचा हा ब्लॉग घरी जाण्याच्या मार्गावरती खतम करून टाकूया आणि पुढील नेक्स्ट ब्लॉगसाठी कमेंट करा. नेक्स्ट ब्लॉग आपला लवकरच येईल. बाकी आजचा हा प्लेस एक्सप्लोर झालेला आहे. बाकी आपण बघू, आपण आपला नेक्स्ट ब्लॉग पण लवकरच येईल आणि खूप भारी असेल तो, पण थोडा युनिक असेल तो सुद्धा. तर तुम्ही हा ब्लॉग मला सांगा कसा झाला आहे, काय झाला आहे. तर भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला भेटू. धन्यवाद दर्शको. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू लवकर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला.